नेरळ खांडा संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेट करत असताना दोनही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. खरं तर एक एक काळ तुम्ही पाहिला ना तर 1999चा वर्ल्ड कप असेल, 2003चा वर्ल्ड कप, 2007चा वर्ल्ड कप, त्यानंतर 2011 पर्यंतची क्वार्टर फायनल आणि त्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा जो दबदबा आपण 16 वर्ष पाहिला आणि त्यामध्ये सर्वाधिक यशस्वी कॅप्टन त्या 16 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे रिकी पॉन्टिंग आणि अगदी तशीच भूमिका बजावणारे अष्टविनायक बेकरे संघाचे खरं तर चॅम्पियन कॅप्टन म्हटलं तर आवर्जून नाव येतं ते मात्र रिकी पॉन्टिंग ज्यांना म्हटलं जातं ॲज अ कॅप्टन म्हणून यशस्वी कॅप्टन जे राहिलेत, चॅम्पियन कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख आहे ते संदेश कराले मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या भूमिकेत उतरत असताना आणि त्यांच्या साथीला मात्र गजानन. आणि खरं तर संदेश मैदानाच्या आतमध्ये जसा उतरला तशी बक्षिसांची खैरात मात्र व्हायला सुरुवात झाली. मानगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय सारंग शेठ कराळे यांच्या वतीने जर संदेश कराळेने षटकार हॅट्रिक लगावली तर रोख रक्कम 1100 रुपयाचं कॅश प्राइज सारंग कराळे यांच्याकडून असेल संदेश कराळेसाठी. जबरदस्त आक्रमकपणा संदेश कराळेचा ॲज अ कॅप्टन म्हणून आपण पाहिलाय. बऱ्याचशा ट्रॉफी अष्टविनायक बेकरे संघाला त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जिंकून देखील दिल्यात आणि आज संदेश करालेच्या षटकार हॅट्रिक साठी प्रवीण पवार दादा यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि एक षटकार जरी लगावला तरी विलाजी कराले यांच्याकडून 1500. पहिलाच बॉल संदेश करालेचा, पहिल्याच बॉल वरती निघालेला फटका समोरच्या दिशेने, पहिली धाव ओपन. संदेश कराले गुड स्टार्टिंग, पहिल्या बॉल वरती पहिली सिंगल इथून ओपन झाली ती संदेश करालेच्या बॅट मधून. रिकी पॉन्टिंग प्रमाणे आक्रमकपणा आपल्या संघाला एकत्र घेऊन आक्रमक नेतृत्वाने बऱ्याचशा स्पर्धा त्याने ॲज अ कॅप्टन म्हणून गाजवल्या आणि आज सलामीच्या भूमिकेत संदेश करालेच्या बॅट मधून ही पहिली सिंगल आली नेरळ खांडा टीमच्या विरोधात. आणि आता गजानन स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर दुसरा चेंडू इथून फेस करेल आणि जबरदस्त चेंडू टाकलाय पप्प्याने. ज्यानं नेरळ खांडा संघाचा पहिल्या पॉवर प्ले मध्ये गोलंदाज आलाय पप्प्या. खरं तर पप्प्याची बॉलिंग नेरळ खांडा संघ फार कमी वेळा तुम्ही रजनी स्पर्धेमध्ये पाहिला असेल. मला आज एक नव्या ताकदीने आणि सर्व खेळाडूंसहित आज जानवा नेरळ खांडा संघ उतरलाय. फुलटॉस आहे, गजाननचा फटका हवेत आहे, 30 सर्कलच्या बाहेर चेंडू वेगाने चाललाय आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना स्कोर पोहोचलाय तो मात्र 3 या अंकावर. खरं तर जानवा नेरळ खांडा संघासाठी देखील आता कॅश प्राइज येत आहे. नेरळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच माजी सरपंच आदरणीय शंकरजी घोडविंदे यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. डॉट बॉल आलाय आणि गजानन साठी देखील आता कॅश प्राइज येत आहे. सोमेश्वर मसने दादा यांच्याकडून चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक सर्व खेळाडूंसाठी अष्टविनायक बेकरे संघासाठी सोमेश्वर मसने यांच्याकडून चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी प्रत्येकी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बॅटला स्पर्श झाला, मागे चाललाय चेंडू, सिंगल इथून कंप्लीट होईल. अष्टविनायक बेकरे संघाची धावसंख्या पहिल्या पॉवर प्ले मध्ये 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि स्कोर आहे तो मात्र 6. संदेश 4 धावसंख्येवरती सध्या स्कोर कार्ड आहे. खरं तर संदेश करालेने एक पहिला षटकार जर लगावला ना तर पहिल्या षटकारासाठी विलास कराळे साहेबांकडून 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे संदेश कराळेसाठी. आणि जर षटकार हॅट्रिक लगावली तर मानगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सारंग शेठ कराळे यांच्याकडून 1100 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्याचबरोबर प्रवीण पवार दादा यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पप्प्याचा हा चेंडू पहिल्या पॉवर प्ले मध्ये दमदार बॉलिंग करत असताना पहिलं षटक इथून समाप्त झालं आणि अवघ्या 4 धावा अष्टविनायक बेकरे संघाच्या. सुरुवात मात्र थोडी स्लो कारण विकेट एकही नाही पण धावा मात्र अवघ्या 4. आदरणीय मुरलीधरजी कराळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. सकाराम बुवा कराळे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
आणि विनोदजी कराळे देखील उपस्थित झाले. मी तिघांनाही इन्व्हाइट करेल की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं दोस्ती चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर बेकरे गावचे उत्कृष्ट कबड्डीपटू आदरणीय भगवानजी कराळे या ठिकाणी उपस्थित होतात. भगवान दादा आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. दोस्ती चषक 2025 बहुचर्चित कर्जत तालुक्यातील रजनी स्पर्धा पहिल्यांदाच बेकरेच्या या मैदानावरती आणि जबरदस्त आयोजन या क्रीडा स्पर्धेचं 3 रात्र यशस्वीरित्या आपण ही स्पर्धा पाहिली आणि आज या स्पर्धेची अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये तुम्हाला यजमान संघ घरच्या मैदानावरती जय हनुमान नेरल खांडा संघाच्या समोर 2 हात करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर उभारलाय. संदेश कराले आणि गजानन या जोडीने अवघ्या 4 धावा पहिल्या ओव्हरमध्ये अष्टविनायक बेकरे संघाचे जय हनुमान नेरल खांडा टीम कडून पहिला ओव्हर पप्प्याची राहिली आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय गोलंदाज सुमित. सुमित खरं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आपण सुमितला मी नेहमी पाहिलंय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धामध्ये सुमित आपल्या नेरल खांडा संघाला घेऊन नेहमी लीड करत असतो. पण आज ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील तीच कामगिरी त्याला आपल्या संघासाठी करावं लागेल. आणि विकेट हॅट्रिक जर मिळवली सुमितने तर मात्र नेरल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शंकरजी घोडविंदे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला चेंडू सुमितचा, थोडी हाईट होती गजाननला, खरं तर हा फटका खेळता आला असता पण इथून मात्र डॉट बॉलने इथून सुरुवात झाली. अष्टविनायक बेकरे संघ खरं तर भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्ही बघू शकाल आणि जी सुरुवात पाहिजे संदेश कराले आणि गजानन कडून जी सलामी अपेक्षित आहे पाठीराख्यांना ती सलामी आता 4 धावसंख्येवरून खरं तर आता थोडा स्पीड पकडायला हवा. कारण समोर मात्र जय हनुमान नेरल खांडा टीमची वेगवान गोलंदाजी आणि सुमितचा हा दुसरा बॉल जरूर पंचांकडे लक्ष होतं गजाननचं. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. खरं तर थोडी चिंतेची गोष्ट आहे कारण पहिली सलामीची जोडी आणि स्कोर मात्र अवघ्या 4 धावसंख्येवरती आहे. 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. दुसरा पॉवर प्लेतून सुरू आहे आणि अवघ्या 4 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा गजानन खरं तर थोडा सरप्राईज होता पण व्हाईट बॉलची फेक केली सुमितने आणि एक्स्ट्रा धावेने स्कोर मात्र पुढे चाललाय, जाऊन पोहोचलाय तो 5 या अंकावरती. संदेश पुढे सरसावलाय. गजाननशी जरूर चर्चा तो करेल कारण त्याला माहिती आहे की इथून नेरल खांडा संघ देखील फार कमी वेळा ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये रजनी स्पर्धा खेळत असतो. त्यामुळे बरोबरीने हे दोन्ही संघ आहेत. खरं तर सध्याची सुरुवात बघता अपील जोरदार स्ट्रॉंग अपील होती या चेंडूवरती. खरं तर पंचांनी पाहिलं आणि एक फिल्डिंग मधला एकत्रितपणा जय हनुमान नेरल खांडा टीमने दाखवला आणि स्कोर मात्र 5 या अंकावरती आहे. धावा खरं तर सिंगल डबलनेच आतापर्यंत 5 वरती पोहोचल्यात पण पहिला चौकार आणि पहिला षटकार जो बेकरेकरांना अपेक्षित आहे संदेश आणि गजानन कडून त्या पहिल्या बाउंड्रीची प्रतीक्षा आणि गजाननच्या बॅट मधून निघालेला फटका शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये इथून कॅच ड्रॉप झाली, सिंगल रन मिळाली आणि स्कोर मात्र 1 ने वाढत असताना अष्टविनायक बेकरे संघ 1 ओव्हर आणि 4 चेंडूंचा खेळ संपला आणि स्कोर आहे तो मात्र अवघ्या 6 या धावसंख्येवरती. संदेश कराले स्ट्राईक वरती आलाय आणि आता संदेशच्या बॅट मधून विलासजी कराले साहेबांकडून 1500 रुपयाचा कॅश प्राइज असणारा तो पहिला षटकार त्यांना अपेक्षित आहे. तर सारंग शेठ कराले यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1100, प्रवीण दादा पवार यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिक साठी 1000 आणि सोमेश्वर मसने दादा यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिक साठी 1000. भरपूर पारितोषिक अष्टविनायक बेकरे संघाच्या या खेळाडूंवरती लावण्यात आलंय. पण ती पहिली बाउंड्रीज 10 चेंडू संपलेत पण पहिल्या बाउंड्रीची प्रतीक्षा अजूनही सपोर्टरला करावी लागत आहे. गोलंदाज तयार सुमित. 5वा चेंडू मागे खेळलाय, खेळाडू आहेत, बॉल फील्ड झालाय तोपर्यंत फक्त सिंगल. लेग बायच्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यात ऍड होईल आणि अष्टविनायक बेकरे संघ या एका धावेने पुढे जात असताना स्कोर येतो मात्र 7. सुमित या गोलंदाजाचे दुसऱ्या षटकाचे देखील चेंडू समाप्त झाले ते मात्र टोटल 5 आणि स्कोर येतो मात्र 7. खरं तर गजाननच्या बॅट मधून संदेशच्या बॅट मधून खरं तर ती पहिली बाउंड्री आणि तो पहिला ब्लास्ट फलंदाजीचा सुमितच्या या लास्ट बॉल वरती तरी गजानन दाखवणार का? कारण हे मैदान अगदी भरपूर वेळा सराव संदेश आणि गजाननने या मैदानावरती केला असेल आणि आता सुमितचा हा अंतिम बॉल ओव्हर नंबर 2चा.
बॅटला ब्रश झाला, एका धावेचा कॉल, वेगवान धावलाय संदेश आणि 2 षटकांचा खेळ इथून आता समाप्त होत असताना अष्टविनायक बेकरे संघाचा स्कोर झालाय तो मात्र 8 या अंकावरती. खरं तर बरेचसे क्रीडा रसिक पाहत असतील की अष्टविनायक बेकरे म्हटलं ना तर नेहमी सलामीची सुरुवात जे करतात कर्जत तालुका असो किंवा कर्जत तालुक्याच्या बाहेर जेव्हा जेव्हा हा संघ खेळलाय त्यावेळी आवर्जून नाव येतं ते सोमेश्वर मसने आणि नवीन कराले. खरं तर संदेश करालेसाठी आता स्वप्नील दादा कराले यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भरपूर भरपूर बक्षीस लावले आणि आवर्जून नाव येतं ते सोमेश्वर मसने आणि नवीन कराले. बराचसा काळ या सलामीच्या जोडीने गाजवलाय. मला आजही आठवतंय की 2017 या वर्षामध्ये अष्टविनायक बेकरे संघाने 13 फायनल जिंकल्या होत्या. म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या 13 ट्रॉफीज एकाच वर्षामध्ये जिंकल्या होत्या अष्टविनायक बेकरे संघाने. आणि त्याचबरोबर द्वितीय आणि तृतीय क्रमांक जर आपण सोडलाच म्हणजे अशा एकंदरीत 25 पेक्षा जास्त ट्रॉफी त्यांनी जिंकल्या होत्या. आणि आज त्याच अष्टविनायक बेकरे संघाच्या सलामीच्या भूमिकेत आता संदेश आणि गजानन असताना सलामी थोडी कठीण होते कारण बॅटिंग करत असताना स्कोर आहे 2 ओव्हरमध्ये अवघा 8 आणि इथून देखील तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. पप्प्या पुन्हा आलाय नेरलखांडा संघासाठी आपल्या वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आणि टोटल तिसरं षटक. फटका आहे गजाननच्या बॅटमधून ऑन साइडला 30 सर्कलच्या बाहेर गेला चेंडू. दुसरा धावेचा कॉल आहे. थोडी मिस्टेक झाली फिल्डिंग मध्ये त्याचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजांनी आणि 2 धावा इथून झाल्यात कंप्लीट. अष्टविनायक बेकरे संघ 10 धावसंख्येवरती. खरं तर डगआउट मध्ये बसलेले सर्व खेळाडू उभे राहिलेत वाट बघतात की कधी तो मोठा फटका फलंदाजांच्या बॅटमधून आपल्याला येईल. पण दोघांनी आतापर्यंत विकेट सेफ ठेवली आहे मैदानाच्या आतमध्ये पण स्कोर पाहिजे आता अष्टविनायक बेकरे संघाला. फटका भारी आहे गजाननचा यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा समोर चेंडू आहे. दुसरा धावेचा वेगवान कॉल आणि इथून मात्र बॉल कॅरी झाला नाही तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या आणि गजाननची विकेट रनआउटच्या स्वरूपात फलंदाजीतून बाद. सारे जीवलग दोस्ती त्यांची आज रामर नाईट सामने ठेवले केलंय आयोजन लयच हो सुंदर. आरे गाजतोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर. आरे गाजतोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर. ठेवलाय दोस्ती चषक एक नंबर. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरले प्रशांत आबळे. प्रशांत उतरलाय समोर पप्प्या. फटका भारी आहे प्रशांतचा मैदानावर गेल्या ठोकलाय तो षटकार. इट्स अ पॉवर ऑफ प्रशांत आबळे. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर फ्रॉम वाह सुंदर फटका. पुन्हा एकदा पॉइंट रिझन कडे मात्र डिरेक्शन दिला आणि इथून सिंगल मिळाली. प्रशांत आबलेने मैदानाच्या आतमध्ये पहिला षटकार खेचला आणि स्कोर आता 19 या धावसंख्येवरती. तिसरं ओव्हर आणि चेंडू संपले ते मात्र पप्प्याचे 5. खतरनाक शॉट होता प्रशांत आबलेचा. खरं तर खेळाडूने मिस्टेक केली थोडा पुढे आला अन्यथा प्रशांतची कॅच त्याला पकडता आली असती. संदेश कराले भरपूर बक्षीस पण संदेशच्या बॅटमधून तो पहिला फटका आला की पुन्हा त्या बक्षिसांचा वर्ष वाढत जाणार आहे. प्रमोद कराले यांच्याकडून देखील 2 षटकारांसाठी 1000 रुपये संदेशसाठी आणि क्लीन बोल्ड दांडी गुल संदेश कराले. अष्टविनायक बेकरे संघाचा हा रिकी पॉन्टिंग इथून आउट. देखील समाप्त झालं. 3 ओव्हर मध्ये अष्टविनायक बेकरे संघाचा स्कोर आहे
तो मात्र 19 या धावा संख्येवरती. चांगली बॉलिंग केली पप्प्याने. नेरल खांडा संघाच्या पप्प्याने 2 ओव्हरचा स्पेल टाकला. त्याने 2 ओव्हरमध्ये धावा खर्च केला ते मात्र 15 आणि त्यानंतर सुमितने एक षटक टाकलं त्याने धावा दिल्या ते मात्र 4. टोटल 19 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला जास्त वेळ घेऊ नका, ही दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे. आणि खरं तर या स्पर्धेचं आयोजन दोस्ती चषक 2025 या क्रीडा स्पर्धेचं दिल दोस्ती दुनियादारीतील हे सर्व मित्र एकत्रित येऊन या सर्व मित्रांनी उभी केलेली ही स्पर्धा. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सागर लदगे दादा, भीमसेन कराळे दादा, प्रवीण पवार दादा, संदीप शेंडे असतील, सोमेश्वर मसने, नवीन कराले, करण ठोंबरे, अंकुश कराले, दिनकर तळपे, प्रशांत हाबळे आणि सुहागन कराले या सर्व मित्रांनी उभी केलेली दोस्ती चषकाची ही 2025 ही पहिल्या पर्वाची दर्जेदार आणि दिमागदार आयोजन असणारी ही क्रीडा स्पर्धा. आणि आज अंतिम रात्र. खरं तर आज पहिल्याच सामन्यामध्ये तुम्हाला अष्टविनायक बेकरे संघ पहिल्यांदा बॅटिंग करताना दिसतो आणि 3 ओव्हरमध्ये स्कोर येतो मात्र 19. संदेश कराले इथून आउट झाला, पण प्रशांत आबले मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे 3 ओव्हरमध्ये 19 धावा जरी असतील तरी उर्वरित 2 षटकामध्ये किमान जो संघाला स्कोर पाहिजे 50 किंवा 50+ ती धावा संख्या उभारण्याची कॅपॅसिटी असणारा हाय पोटेन्शियल बॅटर आहे तो प्रशांत आबले. आणि प्रशांत वरती आता भरपूर अपेक्षा संघाची आणि सर्व सपोर्टर अगदी स्टेजवरती जर तुम्ही बघू शकाल सर्व पाहुणे खरं तर अष्टविनायक बेकरे संघाच्या बॅटिंगचा धमाका बघण्यासाठी आहेत. आणि तो धमाका आता प्रशांत हाबलेला येणाऱ्या 2 षटकामध्ये दाखवावा लागेल, कारण स्कोर सध्या 3 ओव्हरमध्ये 19 वरती आणि आता 4थ्या षटकामध्ये खरं तर फिल्डिंग सेट करण्यात येते. कारण जे अनुमान नेरल खांडा संघाला देखील माहिती आहे की प्रशांत हाबले जर इथून मैदानाच्या आतमध्ये तुफानी बॅटिंग करतोय तर अष्टविनायक बेकरे संघाला तो 50 पार या मॅच मध्ये घेऊन जाऊ शकतो. पहिला बॉल 4थ्या ओव्हरचा. पहिलाच बॉल प्रशांत हाबलेचा फटका ऑन साइडला. खेळाडू आला, शरीराचा वापर, चांगली फिल्डिंग या ठिकाणी. एकाच धाव्यावरती थांबावं लागलं ते मात्र प्रशांतला. आणि स्कोर मात्र 1 रनने पुढे जाईल तो मात्र 20 या अंकावरती. प्रशांतच्या साथीला आता तुषार कराले मैदानाच्या आतमध्ये आणि नेरल खांडा टीम कडून महेश. खरं तर हे द्वंद्व चांगलं राहील, कारण तुषार देखील एक चांगली बॅटिंग करण्यासाठी यावर्षी त्याची प्रॅक्टिस चांगली आहे आणि त्यामुळे चांगल्या प्रॅक्टिसने समोरच्या टीमला एक चांगले फटके देण्याचा प्रयत्न तो आपल्या बॅटने जरूर करेल. गोलंदाज तयार. महेश टू तुषार. पुढे आला होता फटका, भारी हवेत चाललाय, पोहोचलाय खेळाडू, डाऊन दी बॉल, पकडली कॅच, विकेट गोज डाऊन. तुषार कराले बॅक टू द पॅव्हलियन. तुषार आउट झाला. खरं तर स्टेप आउट करत त्याने हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण इथून मात्र विकेट आली. विकेट नंबर 3 इथून आउट होत असताना स्कोर येतो मात्र 20 या अंकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होते मंगेश. खरं तर अष्टविनायक बेकरे संघ आज बऱ्याचशा नवीन खेळाडूंना संधी आहे, ती मात्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार महेश. 4थं षटक प्रगतीपथावर. शरीरावरती आहे, 1 धाव्याचा कॉल जरूर आहे. प्रशांत स्ट्राइक वरती पोहोचेल आणि सिंगलने स्कोर पोहोचलाय तो मात्र 21. लेग बायच्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यात ऍड होईल आणि 21 धावा फलकावरती आहेत. आणि या पहिल्या सत्राचे जवळपास 9 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. प्रशांत आपल्याला माइंड मध्ये हे ठेवावं लागेल की 9 चेंडू आपल्या टीम कडे आणि स्कोर आपल्याला उभा करायचा आहे. फटका भारी आहे प्रशांतचा ऑन साइडला. एका टप्प्याने दुसऱ्या टप्प्याने चेंडू सीमा पार. प्रशांत हाबले इज ऑन फायर नाऊ. आधी ठोकला होता प्रशांतने षटकार, या ओव्हर मध्ये ठोकला प्रशांत हाबलेने चौका. पुढे 4 चेंडू संपलेत आणि 25 धावा अष्टविनायक बेकरे संघाच्या. प्रशांतचा फटका हवेत आहे, झेल होऊ शकला नाही तोपर्यंत एक सिंगल इथून कंप्लीट करण्यात आली आणि 1 रनने स्कोर मात्र 26 या अंकावरती. 5 चेंडू आणि 26 धावा. 4थं षटक बघता बघता समाप्तीकडे आलं. प्रशांतकडे तर जेवढे चेंडू खेळला ना, एकही चेंडू त्याने डॉट खेळला नाही.
5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 13 धावा आहेत त्या मात्र एकट्या प्रशांत आबलेच्या. म्हणजे 26 मधला 50% स्कोर हा 5 चेंडू मध्ये उभारला तो प्रशांत आबलेने. शरीरावरती चेंडू होता. ओव्हर नंबर 4 इथून कंप्लीट होत असताना 4 ओव्हर मध्ये अष्टविनायक बेकरे टीमचा स्कोर उभा राहिलाय 3 विकेटच्या मोबदल्यात. धावा आहेत त्या मात्र 26. 24 चेंडू 26 धावा आहेत आणि प्रशांत आबलेच्या धावा आहेत 5 बॉल मध्ये 13. म्हणजे उरलेल्या 19 बॉल मध्ये धावा आहेत त्या मात्र 13 आणि त्यातही वाईट 2 लेग बायच्या धावा आहेत. म्हणजे फलंदाजांच्या बॅट मधून धावा कमी आल्यात. त्यामुळे आता उरलेल्या 6 बॉल मध्ये 26 चा स्कोर हा किमान 40 पार इथून घेऊन जावं लागणार आहे आणि त्यासाठी प्रशांतकडे स्ट्राईक आहे. आता 6च्या 6 चेंडू प्रशांत आबळेला खेळावे लागतील तरच हा स्कोर 40 पार अष्टविनायक बेकरे संघाला घेऊन जातील. आणि काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा आहे. स्पर्धेचं नियोजन किती भारी केलंय कारण मैदानही तेवढंच चांगलं, त्याचबरोबर स्टेज देखील खूप छान उभारलाय. त्याचबरोबर मैदानावरती प्रेक्षकांना बसण्यासाठी देखील स्टँड, अतिशय उत्तम नियोजन. दोस्ती चषक 2025 आणि आज अंतिम रात्र आहे. सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष लागलं की अंतिम रात्रीमध्ये आज कोणता संघ खरं तर या दोस्ती चषक 2025 चॅम्पियन ठरेल. कारण आतापर्यंत 3 संघ हे ट्रॉफीचे हकदार ठरलेत. पहिल्या दिवशी पाहिलं होतं आगरी धमाका बडवल हा संघ, त्यानंतर स्वर्गीय दिबा पाटील उमरोली हा संघ आणि त्यानंतर डुगू 11 SBCC उमरोली हा असा 3 संघांचा प्रवास हा ट्रॉफी पर्यंत पोहोचला. आणि आज 2 ग्रुपचे 2 संघ टॉप 5 मध्ये पोहोचणार आहेत. शेवटच्या ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल प्रशांत आबलेने पुढे सरसावून मागे खेचलाय चौकार. सुपर सॉनिक चौकार आला प्रशांत आबलेचा. पहिलाच बॉल आणि प्रशांतचा चौकार आलाय. स्कोर मात्र 30 पर्यंत पोहोचला आणि शेवटचा गोलंदाज स्वप्नील वरती थोडं दडपण जरूर असेल कारण समोर 6 चेंडू मध्ये 17 धावा करणारा एक सेट बॅटर, हार्ड हिटर बॅटर प्रशांत आबले ऑन स्ट्राईक आहे. धावसंख्या 30. 5 चेंडू या पहिल्या इनिंगचे बाकी आहेत आणि स्वप्नील जो नेरल खांडा टीम कडून हे शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाजीमध्ये. दुसरा बॉल फटका भारी आहे. समोर मात्र खेळाडू आहे, कुठलीही धाव मिळणार नाही. फिल्डिंग भारी झाली या बॉल वरती आणि डॉट बॉल ने इथून मात्र स्वप्नीलने शेवटच्या ओव्हर मधला दुसरा चेंडू समाप्त केला. खरं तर विलाजी कराले असतील, सारंग शेठ कराले असतील, प्रवीण दादा पवार, सोमेश्वर मसनदादा, भरपूर बक्षीस आहे बेकरेच्या खेळाडूवरती आणि तो षटकार प्रशांत आबलेच्या बॅट मधून आउट ऑफ द पार्क ठोकलाय प्रशांतने सिक्सर. थँक्यू डीजा. 3 बॉल आणि 36 धावा अष्टविनायक बेकरे संघाच्या. प्रशांत मात्र पूर्णपणे आता गोलंदाजांवरती आक्रमण चढवतोय. स्वप्नीलचा हा चेंडू मागे टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलची फेक, एक्स्ट्राची धाव खर्च करतोय स्वप्नील आणि अष्टविनायक बेकरेचा स्कोर या व्हाईट बॉलने जाऊन पोहोचलाय 37 अंकावरती. 3 बॉल 37 धावा. शेवटचा षटक इथून सुरू आहे. 3 बॉलचा खेळ अद्याप बाकी आणि प्रशांतचं टार्गेट आहे ते मात्र गोलंदाज स्वप्नील वरती येणाऱ्या 3 बॉल वरती किमान 2 फटके किंवा 3 बॉल वरती 3ही फटके आउट ऑफ द पार्क कसे नेता येईल याचा प्रयत्न प्रशांत आबले इथून करेल.
शॉर्ट पिच आहे, हवेत खेळलाय, मागे खेळाडू धावते बॉल अडवण्यासाठी, 2 खेळाडू पोहोचलेत तोपर्यंत दुसरा धावेचा कॉल. वेगाने धावला प्रशांत, पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचणार का मंगेश, आणि पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉलिंग चांगलं होतं, कोऑर्डिनेशन चांगलं राहिलं आणि 2 धावाने स्कोर येतो मात्र 39. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्वप्नीलच्या या ओव्हरमध्ये जय हनुमान नेरळ खांडा संघ देखील स्वप्नील कडून अपेक्षा करत असले की किमान एक्स्ट्राच्या धावा स्वप्नील कडून जायला नको. फटका प्रशांतचा भरपूर उंच आहे, डाऊन द बॉल खेळाडू धावतोय आणि कॅच ड्रॉप. पुन्हा दुसऱ्या धावेसाठी मंगेश धावलाय आणि वन्स अगेन डायरेक्ट हिट मिस झालेली आहे. तिसरी कंप्लीट आणि चौथी साठी फलंदाज निघाले होते पण बॅटर आउट. 3 धावा इथून मिळतील. खराब फिल्डिंग झाली. 2 लगातार दुहेरी धावा घेत असताना खरं तर थोडी त्याची दमछाक झाली, अन्यथा चौथी धाव सुद्धा कंप्लीट झाली असती. 42 धावा झाल्यात. 1 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगचा आणि षटकार जर ठोकला तर विलास परशुराम कराल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. प्रशांतचा फटका, हवेचा वेध, खेळाडू धावतोय, कॅच ड्रॉप. 1 रन इथून कंप्लीट होईल आणि 43 वरती अष्टविनायक बेकरे संघाचा पहिला डाव. आलाय. येणाऱ्या 30 बॉल वरती कशा पद्धतीने जय हनुमान नेरळ खांडा संघ टार्गेट चेस करेल की अष्टविनायक बेकरे संघ डिफेन्स करेल हे आपण बघणार आहोत. आणि आदरणीय संजयजी घाटे साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं. मी संजयजी घाटे साहेबांना विनंती करतोय की साहेब आपण सन्मानाने या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. दोस्ती चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीराच्या ट्रॉफीज देण्यात आल्यात ते कुमार शुभम विलास कराळे यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. मी शुभम दादाला विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं दोस्ती चषकामध्ये सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीराच्या ट्रॉफी देण्यात आल्यात ते ऋतिकजी कराळे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. मी शुभम कराळे आणि ऋतिक कराळे या दोघांनाही आमंत्रित करतो की आपण दोघांनीही या मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं दोघांचंही सहर्ष स्वागत. कारण या क्रीडा स्पर्धेला भरपूर चांगल्या प्रमाणात खरं तर सहकार्य झालं. पहिल्या 5 क्रमांकाच्या ज्या चमचमणाऱ्या ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत, खरं तर रायगडचा टायगर सिंगर अजय गायकवाड दादांकडून मात्र त्या पहिल्या 5 क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज देण्यात आल्यात. तर सामनावीराच्या ट्रॉफीज शुभम विलास कराळे, ऋतिक कराळे आणि तसेच प्रथमेश संतोष कराळे यांच्या माध्यमातून आपल्याला सामनावीराच्या ट्रॉफीज देण्यात आल्यात. तर मालिकावीरासाठी बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी ज्या ट्रॉफी आहेत त्या ट्रॉफी मात्र विराज मोहित सिंग यांच्याकडून त्या ट्रॉफीज देण्यात आल्यात. त्याचबरोबर मालिकावीरासाठी फ्रीज तुम्ही बघू शकाल, तो फ्रीज खरं तर आम्हाला पुरस्कृत केलाय ते आदरणीय सारंग शेठ कराळे, त्याचबरोबर तेजस कराळे, प्रमोद सदानंद कराळे यांच्या वतीने आम्हाला तो फ्रीज पुरस्कृत करण्यात आला. त्यांचे देखील आभार. आणि बघा बॅटिंग करणाऱ्या टीम तिथे फलंदाजी करणाऱ्या संघाला सूचना आहे की त्या ठिकाणी फक्त जे खेळाडू आहेत तेच त्या ठिकाणी असतील. बाकी कुठलाही प्रेक्षक दुसरे कुठलेही प्रेक्षक असतील तर त्यांनी त्या ठिकाणी थांबू नका, ही प्रेक्षकांना विनंती आहे. खरं तर या क्रीडा स्पर्धेला आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची देखील उपस्थिती आपण बघू शकाल. खरं तर या विभागामधील मी सर्व ग्रामस्थांना विनंती करेल की स्पर्धा आपल्या विभागाची आपण कळत नकळत जर आडबाजूला असाल तर आपण आमचं आग्रहाचं निमंत्रण समजून आपण सर्वांनी स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं, ही आपल्या सर्वांना विनंती. 5 षटकांचा खेळ इथून संपलाय. स्कोर उभारलाय तो मात्र अष्टविनायक बेकरेने 43 आणि कंपल्सरी 44चा टार्गेट असेल ते मात्र जय हनुमान नेरळ खांडा या संघाला. चला सलामीची जोडी आपण रवाना करा. नेरळ खांडा संघ येणाऱ्या 30 चेंडूमध्ये आपण 44 धावसंख्येचं टार्गेट चेस होईल की डिफेन्स होईल
हे आपण बघणार आहोत आणि या ऐकूया सेकंड इनिंग मध्ये आवाज योगेश ढोळे सरांचा. या सर आपलं स्वागत आहे. नेक्स्ट मॅच असे असेल यातील विनिंग टीम आणि मालेवाडी. त्याच्यामुळे यातून जिंकणारी टीम कुठे जाऊ नका. नेक्स्ट मॅच आपली लगेच असणार आहे. थँक्यू अजयजी डायरे सर. पुनश्च एकदा दोस्ती चषक 2025 पर्व पहिल्यामध्ये सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. आजच्या या अगदी शेवटच्या रात्रीमध्ये आपण पाहताय फायनल रात्र या स्पर्धेची. सागरजी लदगे, भीमसेनजी कराळे, प्रवीणजी पवार, संदीपजी शेंडे, सोमेश्वरजी मसने, नवीनजी कराळे, करणजी ठोंबरे, अंकुशजी कराळे, दिनकरजी तळपे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही संपन्न होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. दोस्ती चषक 2025 पर्व पहिलं. पहिल्या सत्राचा खेळ इथून समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अष्टविनायक बेकरे टीमनं धावा बनवल्या होत्या त्या 43 आणि टार्गेट इथून सेट केलाय त्याचं अनुमान नेरल खांडा या टीमच्या अगेन्स्ट 44 धावसंख्येचं टार्गेट आहे. आणि ते टार्गेट आता इथून कशा प्रकारे कंप्लीट होईल यासाठी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये विकेट हॅट्रिक साठी सोमेश्वरजी मसने साहेबांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय फुल लेनचा होता. त्या ठिकाणी थोडस स्विंग झाला, बॉल बाहेर निघालाय. अगदी कटरचा वापर करत असताना हा डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय. इथून 44 धावसंख्येचा अगदी आपण पाहतोय पाठलाग करत असताना जे अनुमान नेरल खांडा टीमचे आपण पाहतोय पहिला बॉल इथून निर्धाव आला. डॉट बॉलने झाली आहे सुरुवात. चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज गजानन आपण पाहताय अष्टविनायक बेकरे टीम कडनं. गजानन आणायला पहिल्या ओव्हरमध्ये आपण त्यांना पाहू शकता. P1चं पहिलं षटक आहे आणि फार जबाबदारी या षटकामध्ये. ते जबाबदारीचं षटक आपण पाहताय. गजानन हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. बराचसा क्रिकेटचा अनुभव देखील आहे गजानन यांच्याकडे. आणि पहिला बॉल अगदी डॉट आला. यावेळी अगदी आपण पाहतो अलॉंग दी कार्पेट चेंडू सरळ निघालाय. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. सिंगल कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि दुसरी देखील इथून सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन विकेट आपण पाहताय. पहिला बॉल डॉट आला होता. त्यानंतर अगदी आपण पाहतोय सुरुवात इथून करत असताना हा फटका आपण पाहताय फलंदाज सुमितच्या बॅटमधून 2 धावा इथून पाहायला मिळतात. 44चा पाठलाग करायचा आणि आता तो पाठलागाला खऱ्या अर्थानं सुरुवात देखील झाली आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहताय त्या ठिकाणी प्रशांत यांची आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु झेल देखील ड्रॉप झाले होते. यावेळी ऑन साइडला गॅप मध्ये बॉल चाललाय सीमा पार आणि इथून पंच सांगतायत हा आलाय षटकार. डीजे आपण पाहताय पहिला बॉल वरती जर पाहायला गेले तर व्हेरिएशन खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी फलंदाजानं चेक देखील केली होती गोलंदाजाची. पहिला बॉल निर्धाव आला, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर आक्रमणाला सुरुवात. यावेळी अगदी पुनश्च एकदा आपण पाहतोय थोडंसं कमी गतीनं फिंगर रोल करत असताना हा बॉल इथून आणखीन एक डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी चालू आहे खऱ्या अर्थानं गजानन यांची. 44 धावसंख्या त्यांना इथून डिफेन्स करायची आणि हा डॉट बॉल बरेच काही सांगून गेला. आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहतो ना अचूकता पाहायला मिळते. एक मोठा फटका त्यांच्या विरोधामध्ये जरूर आलाय, परंतु त्या मोठ्या फटक्याचं अगदी आपण पाहतो ना जे प्रेशर झालं होतं ते आता इथून रिलीज करतायत. कारण की हा सलगचा दुसरा डॉट बॉल आपण पाहतोय आणि या षटकातील तिसरा. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील इथून 8. पाठलाग चालू आहे 44चा पहिलं षटक आणि या षटकातील एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 8 धाव फलकावरती आहेत. भरपूर चांगली मॅच अगदी
शेवटच्या या रात्रीमधील पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळते अष्टविनायक बेकरे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान नेरल खांडा या दोन टीम मध्ये. कट केलाय क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल चाललाय पॉइंट मधून सीमा पार. इथे आलाय आणखीन एक चौकार. नको आहे आपल्याला 5 षटक आहेत ते 25 मिनिटांमध्ये इथून कंप्लीट करायचे. तुमची 4 षटक 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झाली नाही तर 5व्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. त्याच्याकडे देखील कॅप्टन आपलं लक्ष असू द्या कारण की आपल्याला अगदी वेळेमध्ये इथून सामने कव्हर करायचे. सन्माननीय विलासजी कराले यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान नेरल खांडा टीम साठी हे कॅश प्राइज असेल 3 षटकारांसाठी 1000 रुपये. आणि इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा धाव फलकावरती आपण पाहत आहे त्या 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पाठलाग करते आहे 44 या धावसंख्येचा जय हनुमान नेरल खांडा टीम. चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहताय या ठिकाणी अगदी 12 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा जमवल्यात तर नेरल खांडा टीमनं. आणि आता सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. उमेश फार चांगले गोलंदाज आहेत उमेश. या बली अगदी आपण पाहताय गॅप मध्ये बॉल चालला अगदी कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल सीमा पार. इथे आला पहिल्या बॉल वरती. यावेळी ऑन साइडला खेळायचं होतं मिस टायमिंग हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल ड्रॉप. ह्या चुका खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. ज्यावेळी जय हनुमान नेरल खांडा टीम फिल्डिंग करत होती त्याच वेळी त्यांच्याकडनं झालेल्या या चुका आणि त्या चुकानंतर अगदी आपण पाहताय ना की 43 धाबा देखील उभारल्या होत्या अष्टविनायक बेकरे टीमनं आणि 44 धावसंख्येचं टार्गेट पाहायला मिळालं. जिथे आपण पाहतोय प्रशांतच्या झेल ड्रॉप झाल्या होत्या ज्याच्या बॅटमधून रन्स आल्या होत्या त्याला जोरदार अगदी मोठ्या प्रमाणामध्ये दिलं होतं. त्यानंतर मात्र त्याने एक चांगली इनिंग त्या ठिकाणी सादर केली होती आणि त्यानंतर आता मात्र अष्टविनायक बेकरे देखील ती चुकी करताना पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा कॅपमध्ये बॉल केला. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. डीप मध्ये बॉल चाललाय. 2 धाबा तर कंप्लीट झाल्यात. त्या ठिकाणी चुकी झाली. बॉल अगदी चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. इथे आला आणखीन एक चौकार. एकवीस धावा धावफलकाबद्दल. फील्डिंग डिपार्टमेंट मध्ये जर पाहायला गेलं ना तर अष्टविनायक बेकरे देखील चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतीये. होम ग्राउंड आहे त्यांचं. बराचसा खेळ या मैदानावरती त्यांनी खेळलाय. या मैदानाचा बराचसा अंदाज आहे त्यांना परंतु इथे चुकी करताना देखील आपल्याला पाहायला मिळतंय. जर तुम्हाला 44 धावसंख्येचा बचाव करायचा आहे ना इथे मात्र अगदी आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता. त्याला देखील कन्वर्ट करू शकले नाहीयेत सुमित. इथून जर पाहायला गेलं तर अगदी एक बाईकच्या स्वरूपामध्ये धाव परंतु पंच इथून सांगतायत की हाईट फॅक्टरसाठी इथे मात्र रिव्ह्यू घेण्यात आलाय बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. जय हनुमान नेरल खांडा टीमकडनं हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम अगदी 3 कॅमेरासह या स्पर्धेला कव्हर करते. टेक्निकल रूम मधनं आपण पाहताय आमचे कुणालजी डायरे सर आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं बक आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं कॅमेरा बक आपण पाहताय. तिन्ही कॅमेरामन आमचे टेनिस क्रिकेट .inचे क्लॅरिटी आणि क्वालिटी ज्या वाहिनीची सातत्यानं चर्चेमध्ये राहिली आहे ते टेनिस क्रिकेट .in आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इथून मात्र आता प्रत्येक अँगलनं चेक केलं जाईल हा बॉल इथून अगदी वेस्ट साईड आहे की नाही
आणि त्यानंतर जो काही फेअर डिसिजन आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू आहे, चेक केलं जात आहे. आणि दोन्ही टीमसाठी एक एक रिव्ह्यू असेल. जर तुमचा एक रिव्ह्यू लॉस झाला तर तुम्हाला पुनश्च एकदा रिव्ह्यू घेता येणार नाही. जर तुमचा रिव्ह्यू सक्सेसफुल ठरला तर मात्र नेक्स्ट रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. इथून धावा जर आपण पाहायला गेलं तर अगदी 21 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉलचा निर्णय अजून बाकी आहे आणि त्यानंतर आणखीन धावा धावफलकामध्ये ऍड होतील. फेअर डिलिव्हरी आणि हा फुलटॉस बॉल होता. चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते सागरजी लदगे सर आणि त्याच नंतर आमचे स्क्वेअर लेग पंच आपण पाहत आहे विकी सर. हलक्या हातानं सॉफ्ट फटका अगदी आपण पाहता या ठिकाणी स्केअर केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. एकच जाबेतून कंप्लीट झाली आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. समजदारीचं क्रिकेट. माहिती आहे आता या सिच्युएशनला काय हवंय, कारण की धावा आल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण 44 धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि परिस्थितीनुसार मैदानाच्या आतमध्ये खेळ आता करतीये ती जय हनुमान नेरलखांडा टीम. धावा धावफलकावरती चांगला बॉल अगदी आपण पाहताय. लाऊडली अपील पंचांकडे केली जाते. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावा धावफलकामध्ये आपण पाहताय 23 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकामध्ये आल्या 23, बनवायचे आहेत 44. म्हणजे अजूनही जर पाहायला गेलं तर 21 धावा इथून बनवायच्या आहेत त्या 18 बॉलमध्ये. जय हनुमान नेरलखांडा टीमला सलामीची जोड साखळी अजूनही मैदानावरती खेळतीये. सुमित आणि त्याच्या साथीनं स्वप्नील आपण पाहताय चांगली इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. एखाद्या धावसंख्येचा आपल्याला पाठलाग करायचा आहे ना, अशा वेळी आपली पार्टनरशिप ही फार महत्त्वाची असते आणि या दोन्ही फलंदाज खऱ्या अर्थानं इथून पार्टनरशिप करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल आपण पाहताय ती 23 या धावसंख्येची चांगली बॅटिंग चालू आहे. परंतु आता इथून चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल अष्टविनायक बेकरे टीमला. ज्या कामासाठी या टीमची ओळख आहे, चांगली गोलंदाज या टीमकडे आहेत. आपण पाहताय बरेचसे यंगस्टर या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि यंगस्टर खऱ्या अर्थानं चांगली काम देखील करतात. परंतु आता इथून 18 बॉलमध्ये या 21 धावसंख्येचा कशा प्रकारे बचाव केला जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या सत्रामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला ते अजयजी डायरे सर. आपण पाहताय आजच्या या संपूर्ण रात्रीमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहोत. समीरजी सोमने सरांचा आवाज ऐकला. त्यानंतर अजिंक्य भोड, पियुषजी बाबरे आणि त्याच नंतर असे बरेचसे चांगले चांगले कॉमेंटेटर आपण या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलाय. फार खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं कौतुक सर्वांना केलं. ही स्पर्धा अगदी सर्वांना हवी असणारी ही स्पर्धा अगदी पहिल्याच पर्वामध्ये या स्पर्धेचं कौतुक होताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची इच्छा झाली आहे. प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. परंतु अगदी आपण पाहताय ना की या ठिकाणी बरेचशा टीम आपण पाहताय वेटिंगवर देखील होत्या. चांगला बॉल पुढे येऊन अगदी आपण पाहतोय ग्लान्स करायचं होतं आणि इथून मात्र जर पाहायला गेलं तर गजानन आलेत सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकामध्ये आणि पहिला चेंडू इथून निर्धाव आला. व्हेरिएशन आहे गजानन यांच्याकडे आणि त्या व्हेरिएशन मध्ये इथून खऱ्या अर्थानं गोलंदाजी करतात. ऑन साईडला खेळायचा होता. अगदी आपण पाहतोय बॅटन बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये. शॉट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. एकच जाब इथून कंप्लीट होती आणि एका धाब्यानंतर जर पाहायला गेलं तर धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे ते 24 धाबा धावफलकावरती आहेत. 44चा पाठलाग करत असताना आतापर्यंत जय हनुमान नेरलखांडा टीम जाऊन पोहोचली ती 24 या धावसंख्येवरती. ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळेल सुमित, नॉन स्ट्राईक एंडवरती स्वप्नील, गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहत आहे गजानन. हे गोलंदाज बराच सारा क्रिकेटचा अनुभव, बरेच सारे क्रिकेटचे उतार चढाव ज्यांच्या माध्यमातून आपण पाहितलेत. क्रिकेट खऱ्या अर्थानं सिच्युएशननुसार कसं खेळलं पाहिजे त्यांना माहिती आहे. परंतु आता नेमकं मैदानाच्या आतमध्ये काय हवंय हे देखील तुम्हाला ओळखणं फार गरजेचं आहे. इथून विकेटसाठी तुम्हाला जावं लागेल. जी पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे तिथे तुम्हाला थांबवावं लागेल. मिस टायमिंग आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. एसटी रक्षक होते त्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळतात.
इथून जर पाहायला गेलं तर कोणतीही धाव भेटणार नाहीये, जो की उचलायचं नाहीये, धाव घेण्याची प्रयत्न देखील झाला नाहीये आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आता इथून समीकरण बदललं जात आहे. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील 15 बॉल आणि आता 20 धावसंख्येची गरज. कमबॅक केलंय गजानन या गोलंदाजांना या षटकामध्ये आपण पाहता. आणखीन एक चांगला बॉल कमी गतीनं फिंगर रोल करत असताना बाहेरच्या बाजूनं लेग कटरचा वापर. कामालीची गोलंदाजी या षटकामध्ये. सेकंड स्पेल मध्ये मला का बोलवलं, या सर्व काही प्रश्नांची उत्तरं मैदानाच्या आतमध्ये देत असताना अष्टविनायक टीमचे गोलंदाज आपण पाहताय. बेकरे टीमचे गजानन ऑन साईडला हा फटका गॅप मध्ये केला अलॉंग दी कार्पेट. त्या ठिकाणी काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. ह्या एका धाबानं आपण पाहताय धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल 25. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 13 आणि धाबा बनवायचे आहेत तर 19. 13 बॉल 19 धाबा. क्रिकेट आपण पाहताय क्रिकेटमध्ये बरेचसे उतार चढाव आपल्याला पाहायला मिळतात. ही धावसंख्या इथून डिफेन्स केली जाईल का. आणखीन एक चांगला बॉल, यावेळी गतिमान बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अगदी समरण डिलिव्हरी, जमिनीला बॉल समांतरी निघून गेला आणि इथून डॉट बॉल नाही. तिसऱ्या षटकाचा देखील खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धाबा धावफलकावरती आपण पाहता या ठिकाणी 25. येणारे बॉल आता इथून शिल्लक आहेत ते 12 आणि धाबा बनवायचे आहेत तर 19. चला मालेवाडी टीमचे संघनायक आपण या ठिकाणी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच आपली असणार आहे. मालेवाडी टीम पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. मालेवाडी टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये, पाण्याची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये बेकरे टीम आपला 12वा प्रतिनिधी पाणी घेऊन जायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. दोस्ती चषक 2025 या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहताय सागरदादा लदगे, भीमसेनजी कराले, प्रवीणजी पवार, संदीपजी शेंडे, सोमेश्वरजी मसने, नवीनजी कराले, करणजी ठोंबरे, अंकुशजी कराले, दिनकरजी तलपे, प्रशांतजी हबले. आणि त्याच नंतर सुहागन कराले यांच्या माध्यमातून आपण पाहता या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. पहिल्याच वर्ष या स्पर्धेचं आणि अगदी देखणं दर्जेदार दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहता या ठिकाणी या बेकरेच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि आता 4थ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. नितीनजी पारदी 4थ्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाजीसाठी. आज खऱ्या अर्थानं सोमेश्वरजी मसने आणि त्याच नंतर नवीनजी कराले या टीम मध्ये नाही आहेत, कारण की ते अगदी आपण पाहताय. आणि त्याच नंतर अंकुशजी कराले देखील आज खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती जबाबदारी आहे या संपूर्ण आयोजनाची आणि ते मैदानाच्या बाहेर आहेत. आज आयोजन म्हणून या स्पर्धेला एन्जॉय करतायत. बरेच वर्ष खऱ्या अर्थानं आपल्या या गावासाठी त्यांना क्रिकेट खेळलाय आणि या गावाची ओळख देखील आपण पाहताना सोमेश्वर मसने त्याच नंतर नवीनजी कराले. चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल, एक डॉट बॉल हे समीकरण खऱ्या अर्थानं थोडंसं कठीण करताना पाहायला मिळेल. त्याचे अनुमान नेरल खांडा टीमसाठी, कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, चांगली सुरुवात झाली होती, चांगला स्टार्ट मिळाला होता. परंतु त्यानंतर 3ऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं गजानन या गोलंदाजानं आणि त्यानंतर आधी 4थ्या षटकामध्ये हा पहिला बॉल निर्धाव टाकलाय तो गोलंदाज नितीन या गोलंदाजानं.
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आला. आता येणारे 11 बॉल आणि 19 धावा बनवायच्या आहेत. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. अगदी आपण पाहताय मैदानाच्या अगदी चारी बाजूनं टाळ्यांचा अगदी गजर होताना पाहायला मिळतोय. जसजसे डॉट बॉल येतात तसतशा अगदी मैदानाच्या चारी बाजूनं टाळ्यांचा गजर आपल्याला होताना पाहायला मिळतोय. अगदी बेकरेकर आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथून अगदी उत्साह साजरा करत असताना हा दुसरा डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सुमितला देखील प्रश्न पडला या ठिकाणी कशा प्रकारे फटकेबाजी करायची, कारण की अगदी सावध सुरुवात इथून झाली आहे ती जय हनुमान नेरल खांडा या टीमची. परंतु आता थोडंसं दडपण आलंय, कारण की हा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय. निकेशजी राऊत जे आपण पाहताय ऑफिशियल स्कोरर आहेत, त्यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. सलगचा दुसरा डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवला. आणखीन एक डॉट बॉल. हा सलगचा तिसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तो गोलंदाज नितीन या गोलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा यू टर्न करत असताना मॅचला अगदी जय हनुमान नेरल खांडा टीम पासून मॅच थोडीशी लांब घेऊन जात असताना हा गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतोय. सलगचे हे 3 निर्धाव चेंडू बरंच काही सांगून गेलेत. आता येणारे इथून जर पाहायला गेले ना तर बॉल शिल्लक असतील ते 9 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 19. 9 बॉल 19 धावा इथून बनवायच्या आहेत नेरल खांडा टीमला. आपली ऑन साईडला 10 केलं बॉलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न वेगाने सरसावलेत आणि इथे डेंजर एंड झोन कडे धावत होते आणि इथून फलंदाज बाद. मास्टर इथून विकेट आली आहे. महत्वाच्या क्षणी खऱ्या अर्थानं हा फलंदाज या ठिकाणी परतताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. सुमित चांगली बॅटिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु 3 निर्धाव बॉल आल्यानंतर थोडंसं दडपण आलं होतं आणि इथे मोठा फटका खेचायचाच होता. धाबा इथून बनवायचाच होता. त्या प्रयत्नामध्ये सेकंड धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो इथून माघारी परतला. धाव फलकावरती आपण पाहता या ठिकाणी 26. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील ते 8 आणि धाबा बनवायचा आहे ते 18. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दाखल झाला 3ऱ्या क्रमांकावरती शशिकांत. हा फलंदाज इथून आपल्याला 3ऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अष्टविनायक बेकरे टीमनं धावा बनवल्या. 43-44 धावसंख्येचं टार्गेट इथून सेट केलं आणि ते आता 44 धावसंख्येचं टार्गेट खऱ्या अर्थाने इथून त्याचा बचाव करत असताना चांगली गोलंदाजी राहिली आहे 4थ्या षटकामध्ये नितीन या गोलंदाजाची. आणखीन एक डॉट बॉल आणि दरम्यान विकेट हॅट्रिक साठी सुधीरजी कराले साहेबांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दरम्यान आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता विकेटची नाही तर खऱ्या अर्थानं अष्टविनायक बेकरे टीमला डॉट बॉलची गरज आहे, कारण की जेवढे डॉट बॉल येतील तेवढी मॅच खऱ्या अर्थानं जय हनुमान नेरल खांडा टीमसाठी थोडीशी अगदी दूरवर जाताना पाहायला मिळेल आणि तेच प्रयत्न राहिलेत या ठिकाणी नितीन या गोलंदाजाचे. आतापर्यंत त्यांनी चेंडू फेकले ते 5 धाव खर्च केली. एक रनआउटची विकेट देखील आली आहे. काय कमालीची गोलंदाजी आहे. अगदी युटर्न घेतलाय या मॅच मध्ये अष्टविनायक बेकरे टीमनं. यावेळी समोरच्या दिशेनं हा फटका लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. अगदी मच निडेड षटकार इथून आलाय फलंदाज शशिकांतच्या बाट मधून. हा या षटकाराची गरज होती. 5 चेंडू अप्रतिम या ठिकाणी डिलिव्हर्ड केले होते. 1 रनआउटची विकेट देखील आली होती. 4 चेंडू निर्धाव आले होते, परंतु शेवटच्या बॉलवरती हा अगदी निर्णायक षटकार पाहायला मिळाला आहे आणि ते येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 6 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 12. अगदी आपण पाहताय 6 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक क्षणाला
मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय ट्विस्ट निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कधी अगदी आपण पाहतोय ना की अष्टविनायक बेकरी टीमच्या बाजूने मॅच जिंकताना पाहायला मिळते, तर कधी अगदी आपण पाहताय जय हनुमान नेरल खांडा या टीमच्या बाजूने ही मॅच जिंकताना आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल आणि आता 12 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 बॉल 12 धावा. दोस्ती चषक 2025 वर्ष पहिलं आपण पाहताय. अगदी देखणं दिमागदार आणि दर्जेदार असं आयोजन आमच्या आयोजनकर्त्यांचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक करूया, कारण की ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन उभारण्यात आलं. कमालीची मॅच आपल्याला पाहायला मिळते या शेवटच्या रात्रीमध्ये. पहिली मॅच अ गटातील आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहताय अष्टविनायक बेकरे जी घरेलू मैदानावरती ही स्पर्धा खेळतीये. या मैदानाचा भरपूर सारा अनुभव त्यांना आहे, परंतु त्यांच्याच विरोधामध्ये अगदी आपण पाहताय नेरल परिसरामधील हा संघ जय हनुमान नेरल खांडा टीम. चांगली मॅच. 6 बॉल 12 धावसंख्येची गरज. चला टाइमपास करू नका, जास्तचा वेळ खर्च करू नका. 6 बॉल 12 धावसंख्येची गरज. ही मॅच अगदी आपण पाहताय अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकणार कोण हरणार येणाऱ्या 6 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु जो संघर्ष करेल ना तो नक्कीच इथून मॅच जिंकताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 12 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज स्वप्नील. नॉन स्ट्राईक वरती शशिकांत, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला. सलामीला गेला होता स्वप्नील. अजूनही मैदानाच्या आतमध्ये. इथून आता संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरती देखील वाढली आहे, कारण की आता टीम त्याच्याकडे देखील पाहते. 6 बॉल मध्ये 12 धावसंख्येसाठी प्रामुख्याचा फलंदाज आहे. ज्यावेळी आपल्याला सलामीला पाठवलं जातं आपल्याकडे भरपूर सारी जिम्मेदारी असते टीमची, आणि ती जिम्मेदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळ देखील करायचा असतो. आता कशा प्रकारे खेळला जाईल. चला बेकरी टीम भरपूर वेळ घेतला जातोय, सहकार्य करा मित्रांनो. 6 बॉल 12 धावा. आम्हाला देखील माहिती आहे मॅच क्रुशल आहे, परंतु वेळ देखील कमी आहे. आपल्याकडे 5 षटकांसाठी फक्त 25 मिनिटांचाच अवधी आहे. आपण जास्तचा वेळ या ठिकाणी खर्च करताय. सहा बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंजेस होताना आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंग आता इथून सेट केली जाते. 6 बॉल मध्ये 12 धावसंख्येचा इथून बचाव करायचा आहे अष्टविनायक बेकरी टीमला. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर जय हनुमान नेरल खांडा टीमला या धावा बनवायच्या आहेत. पहिला बॉल चांगला बॉल पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट सॅक्रिफाईस करायची आहे आणि इथून स्वप्नीलला परतावा लागेल. पहिला बॉल अगदी आपण पाहतो वाईड आला, त्याच्यावरती एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथून स्वप्नीलला परतावा लागेल. विकेट सॅक्रिफाईस केली. एक धाव तर निश्चित धाव फलकामध्ये ऍड होईल. धाव फलकावरती आपण पाहू शकता 33 धावा. येणारे बॉल आता शिल्लक असतील 6 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 11. 6 बॉल 11 धावा. अगदी आपण पाहतोय ज्या फलंदाजानं शेवटच्या बॉलवरती षटकार लगावला होता नितीनच्या विरोधामध्ये. मालेवाडी टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. मालेवाडी टीमचे कर्णधार आपणाचा फायनल कॉल असेल, आपण टॉस साठी या, कारण की नेक्स्ट मॅच आपण विनर वर्सेस विनर अशी खेळवणार आहोत. येणारे बॉल इथून शिल्लक असतील 6. धावा बनवायचे 11. ज्या फलंदाजानं अगदी 4थ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती षटकार खेचला होता तो फलंदाज शशिकांत ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्या साथीने आता मैदानाच्या आतमध्ये अगदी 4थ्या क्रमांकावरती फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती. दोन्ही सलामीचे फलंदाज इथून माघारी परतलेत. आता इथून अगदी 3ऱ्या आणि 4थ्या फलंदाजांवरती जबाबदारी आहे. 6 बॉल 11 धावसंख्येची. आणि अगदी आपण पाहतो या धावा इथून कशा प्रकारे समोरच्या दिशेनं फटका लॉब केला. क्षेत्ररक्षक आहे, जेल ड्रॉप झाली आहे. दुसऱ्या धाबेचा कॉल आणि इथे मात्र जेल रनआउटची संधी देखील सोडली आहे. फेकी थोडीशी वाईड होती हेच दर्शवत आहेत. एसटी रक्षक अगदी आपण पाहतोय त्यांच्यापासून थोडासा दूर होता हा बॉल, त्यांना कॅरीच करता आलं नाहीये. विकेट मिळाली असती, विकेटची दाट शक्यता होती. झेल हवेमध्ये होता, कॅरी करणं फार गरजेचं होतं. अगदी आपण पाहताय ही सिच्युएशन आहे ना, इथून मात्र एक चुकी तुम्हाला अगदी आपण पाहताय या मॅच मधून थोडीशी माघार घेताना पाहायला मिळेल. येणारे बॉल आता इथून शिल्लक ते 5. धाबा
हॅलो. हा चौकार नाही तर ही मॅच होती अष्टविनायक बेकरी टीम साठी. अगदी आपण पाहताच्या 4 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. इथे फुलटॉस बॉल फाईन लेगला बॉल चालला अगदी सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉलला अगदी आपण पाहते त्या ठिकाणी स्टॉप केलाय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. ज्या चुका झाल्यात फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये अष्टविनायक बेकरी टीम कडनं त्या चुका फार मागडे ठरल्या जात आहेत. कारण की अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी चौकार देखील सुटला, झेल देखील ड्रॉप झाल्या आणि त्यानंतर धाबा इथून जमवताना आपल्याला पाहायला मिळतीये. ते हनुमान नेरल खांडा टीम धावा धावफलकावरती आपण पाहताय 41. 3 बॉल आणि आता 3 धावसंख्येची गरज. शेवटचे 3 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. कमालीची मॅच पाहायला मिळतीये. पहिलीच मॅच अगदी आपण पाहताय या मॅच मधली रंगतता अगदी चुरशीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकीकडे तुम्ही पाहताय अष्टविनायक बेकरी टीम तर दुसरीकडे जय हनुमान नेरल खांडा टीम आपल्याला पाहायला मिळतीये. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथून जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 41 या धावसंख्येमध्ये. 3 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. इथे फाटका तर चांगला आहे. अगदी ज्यावेळी बॅट वरती आला त्यावेळी टक्क असा साऊंड आला. बॉल सीमा पार. नेरल खांडा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण आमचे साथी स्कोरर या ठिकाणी जगदीशजी कराले सर आम्हाला सांगतील. ज्यानं 6 बॉल मध्ये 20 धावा बनवल्या आणि खऱ्या अर्थानं विनिंग षटकार ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला तो शशिकांत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस साठी या ठिकाणी नेरल खांडा टीम आणि मालेवाडी दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी. हॅलो. चला लगेच आपण सेकंड राऊंडची मॅच खेळवणार आहोत. तर मालेवाडी टीमचा कर्णधार यश लेकुरवाले इथे पोहोचला. यश आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा आणि मी प्रशांत कराळे सरांना विनंती करेल प्रशांत सर आपल्या शुभ असं पुढील मॅचचा टॉस आपण करावा. त्यानंतर मी गणेश सरांनाही विनंती करेल गणेश सर आपणही पुढे यावं.